आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 मधील सराव संच 9.2 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आहे, शंकूची लंब उंची 12 सेमी व तिरकस उंची 13 सेमी असेल तर शंकूच्या तळाची त्रिज्या किती? आपल्याला उदाहरणात दिलेल्या बाबी आपण आधी लिहून घेतो। एच म्हणजेच शंकूची लंब उंची 12 सेमी, एल म्हणजेच शंकूची तिरकस उंची 13 सेमी आपण लिहून घेतली। ही सूत्र आपल्याला माहिती आहे। ही सूत्र काय आहे? शंकूच्या तिरकस उंचीचा वर्ग बरोबर शंकूच्या लंब उंचीचा वर्ग अधिक तळाच्या त्रिज्येचा वर्ग, म्हणजेच यल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एचचा वर्ग। यल किती आहे? 13, म्हणून 13चा वर्ग। आर आपल्याला काढायचा आहे म्हणून आरचा वर्ग। एच किती आहे? 12, म्हणून 12चा वर्ग लिहिला। आता 13चा वर्ग केला किती आला? 169। आरचा वर्ग आहे तसं लिहून घेतलं। 12चा वर्ग केला आला 144। 169 आहे तसे लिहून घेतले। 144 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर ते इथे अधिक आहेत म्हणून इकडे आल्यावर ते वजा झाले। आता 169 वजा 144 बरोबर इकडे राहिला आरचा वर्ग। 169 मधून 144 गेले, खाली किती राहिले? 25। 25 बरोबर इकडे आरचा वर्ग आहे तसा खाली घेतला। आता दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेऊया। 25चं वर्गमूळ 5 आणि आर वर्गाचं वर्गमूळ आर। आर मिळाला आपल्याला 5। आर म्हणजे काय आहे? शंकूच्या तळाची त्रिज्या। शंकूच्या तळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे। दुसरा प्रश्न, एका शंकूचे एकूण पृष्ठफळ 7128 सेमी वर्ग आणि शंकूच्या तळाची त्रिज्या 28 सेमी असेल तर शंकूचे घनफळ काढा। पाय बरोबर 22/7 घ्या। आपल्याला इथं काय काढायचं आहे? शंकूचं घनफळ। उदाहरणात दिलेल्या बाबी आधी आपण इथं लिहून घेतल्या। काय दिलं आहे? शंकूचे एकूण पृष्ठफळ 7128 सेमी वर्ग। आर म्हणजे तळाची त्रिज्या किती दिली आहे? 28 सेमी। आता शंकूचं घनफळ काढायचं म्हटलं तर शंकूच्या घनफळाचं सूत्र काय? 1/3 गुणिले पाय आर वर्ग एच। एच म्हणजे काय? तर शंकूची लंब उंची। मग इथं लंब उंची पण दिलेली नाही आपल्याला, म्हणजे एचची किंमत दिलेली नाही। उदाहरणात आपल्याला एचची किंमत माहिती असेल तर घनफळाच्या सूत्रात ते टाकून काढता येईल। मग आधी आपल्याला एचची किंमत काढावी लागेल, पण एचची किंमत काढण्यासाठी आपल्याला यल म्हणजे शंकूची तिरकस उंची सुद्धा माहिती पाहिजे, कारण शंकूची तिरकस उंचीचा वर्ग बरोबर लंब उंचीचा वर्ग अधिक तळाच्या त्रिज्येचा वर्ग। म्हणजे आधी आपल्याला एचची किंमत काढायसाठी यलची सुद्धा किंमत काढावा लागणार। मग यलची किंमत कशी काढणार आपण? इथं आपल्याला शंकूचं पृष्ठफळ दिलंय। मग शंकूच्या पृष्ठफळाच्या सूत्रात आपण शंकूचं पृष्ठफळ आणि आरची किंमत टाकली तर आपल्याला यलची किंमत मिळणार आहे। मग आधी यलची किंमत काढू, त्यावरून एचची किंमत काढू आणि मग शंकूचं घनफळ काढू। मग आधी आपण शंकूचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र लिहून घेतलं। पाय आर कंसात यल अधिक आर। याच्यात किमती टाकल्या। पृष्ठफळ आपल्याला दिलं आहे 7128, पाय 22/7 घ्यायचं सांगितलं आहे, गुणिले आर 28 सेमी दिलं आहे आणि यल आपल्याला किंमत काढायची म्हणून आहे तसं लिहून घेतला। आरची किंमत टाकली 28। आता हे आपल्याला सोडवायचं आहे। 7128 आहे तसे घेतले। हे 22/7 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले। इकडे येताना त्याचे व्यस्त होतील। 7 वरती गेले, 22 छेदामध्ये आले। पुन्हा हे 28 सुद्धा इकडे घेतले। इथं आहे 28/1। छेद नाही म्हणजे छेद असतो 1, ते सुद्धा मग उलटे झाले, त्यांचा व्यस्त झाला। म्हणजे इथं आलं, वरती 1 आले आणि छेदामध्ये 28 आले आणि इकडे फक्त हा कंस ठेवला आहे आपण, यल अधिक 28। आता हे सोडवूया। पहा, 22ने 7128ला भाग देऊया। 22 × 22, 22 त्रिक 66, खाली राहिले 5, वरून घेतले 2, 22 दुने 44, खाली राहिले 8, वरून घेतले 8, 22 चोक 88। आता 324 आले इथं आणि इथं आहेत 28। या दोघांना पहा 4ने भाग जातोय, मग 4ने भाग देऊया। 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 4 × 3 = 12, 4 × 4
4 7 28 आणि 4 8 32, 4 1 4. आता पुन्हा ह्या 7ने ह्या 7ला भाग जातो आहे. हे 7 आणि हे 7 कट झाले. आता छेदामध्ये काहीच उरलं नाही. अंशामध्ये किती उरलं आहे? 81 गुणिले 1 म्हणजे 81. इकडं राहिले 81 आणि इकडचे L अधिक 28 आहे तसे खाली घेतले. आता हे 81 आहे तसे ठेवले. हे 28 इकडे अधिक आहेत, बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर ते होतील वजा 28 आणि इकडं राहील फक्त L आणि 81 वजा 28 किती झाले? 53. म्हणजे Lची किंमत आपल्याला मिळाली 53. त्याला आपण एकक लिहिलं सेमी, कारण इथं सेंटीमीटरमध्ये आपल्याला सगळ्या किमती दिलेल्या आहेत. म्हणजे L आपल्याला मिळाला आता 53. आता Lची किंमत आपण या सूत्रात टाकूया, म्हणजे आपल्याला Hची किंमत काढायची आहे. तर कोणतं सूत्र आपल्याला वापरावं लागेल? शंकूची तिरकस उंचीचा वर्ग बरोबर शंकूच्या तळाच्या त्रिज्येचा वर्ग अधिक लंब उंचीचा वर्ग. सूत्र आपण लिहून घेतलं. L वर्ग बरोबर R वर्ग अधिक Hचा वर्ग. याच्यात आपण किमती टाकल्या. Lची किंमत आपण 53 आहे आता काढली, तिचा वर्ग लिहिला. Rची किंमत आपल्याला उदाहरणात दिली आहे 28, त्याचा वर्ग लिहिला. Hची किंमत काढायची आहे म्हणून H आपण तसाच ठेवला. आता 53चा वर्ग केला. 53 गुणिले 53. आता हा गुणाकार सगळ्यांना येतो म्हणून हा इथं गुणाकार करून दाखवलेला नाही. 28चा वर्ग केला. 28 गुणिले 28 तर आले 784 आणि Hचा वर्ग आहे तसा लिहून घेतला. आता हे 2809 आहे तसे ठेवले आणि हे 784 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले. ते इकडं अधिक आहे, तिकडं आल्यावर झाले वजा आणि Hचा वर्ग इथं तसाच राहिला. आता ही वजाबाकी केली तर आले 2025. वजाबाकीसुद्धा सगळ्यांना येते, वजाबाकी करून दाखवायची गरज नाही. वजाबाकी केली तर आली 2025. इथं राहिला Hचा वर्ग. आता इकडचं पण वर्गमूळ घेतलं आणि इकडचं पण वर्गमूळ घेतलं. H वर्गाचं वर्गमूळ H आणि याचं वर्गमूळ आता कसं घ्यायचं? आपल्याला पटकन शोधायचे. तर ते पटकन कसं शोधायचं? तर आपण 20चा वर्ग केला समजा. 20चा वर्ग किती येतो? 400. 400पेक्षा 2025 खूप मोठे आहेत. मग आपण 30चा वर्ग केला तरी त्याजवळची संख्या याचं वर्गमूळ नसेल. मग आपण 40चा वर्ग केला. 40चा वर्ग करणं सोपं आहे म्हणून मग अशा प्रकारे 20, 30, 40चा वर्ग करून पाहायचा आणि कोणत्या वर्गाच्या जवळ ही संख्या आहे ती शोधायची. मग 40च्या वर्गाच्या जवळ ही संख्या आहे 4 चौक 16 म्हणजे 40चा वर्ग येतो 1600. इथे आहेत 2025 म्हणजे 40च्या पुढच्या संख्यांचा वर्ग करून पाहायचा आणि मग आपल्याला 45 ही संख्या सापडली की तिचा वर्ग हा येतोय. म्हणजे आपल्याला वर्गमूळ शोधणं सोपं जातं. मग 40च्या पुढच्या संख्यासुद्धा आपण जर 41 घेतली तर 41 घेतली, 41 गुणिले 41 केले तर 41 गुणिले 41 केले तर 1 1 1 येईल म्हणजे इथे एकक स्थानी 1 येईल. 42 घेतले तर 2 दुणे 4 येतील. 43 घेतले तर 3 त्रिक 9 येतील. 44 घेतले तर 4 चौक 16 येतील आणि 45 घेतले तर 5 5 25 येतील. इथं एकक स्थानी 25 येतो म्हणून मग 45 गुणिले 45 करायचं. तर 45 गुणिले 45 केलं तर हा वर्ग आपल्याला सापडतो आणि मग याचं वर्गमूळ आपल्याला सापडतं की हे 45 आहे. आणि मग इकडचं वर्गमूळ घेतलं आणि इकडचं सुद्धा Hचं वर्गमूळ घेतलं, H वर्गाचं वर्गमूळ घेतलं तर H. मग Hची आपल्याला किंमत मिळाली 45. आता आपल्याला काढायचं आहे शंकूचं घनफळ. मग शंकूच्या घनफळाचं सूत्र लिहिलं 1/3 गुणिले पाय R वर्ग H. त्याच्यात आता आपण फक्त इथे किमती टाकल्या आहेत. 1/3 गुणिले पायची किंमत 22/7 घ्यायला सांगितले गुणिले Rची किंमत आपल्याला उदाहरणात दिली आहे गुणिले H. Hची किंमत आपण आत्ता काढली 45. आता 1/3 22/7 आहे तसे 28चा वर्ग म्हणजे 28 गुणिले 28 असं आपण लिहून घेतलं आणि इथे 45 आहे तसे लिहून घेतले. आता आपण भाग देऊया. 7 1 7, 7 चौक 28, 3 1 3, 3 1 3, खाली उरला 1 आणि 3 5 15. आता हा सगळा गुणाकार करायचा आहे. 22 चौक 88. आता 88 गुणिले 28 बाजूला आपण गुणाकार करूया. 28ला गुणूया 88ने. 8ने गुणले 8 8 64, 8 दुणे 16, 16 आणि 6 22.
पुन्हा 8नेच 28ला गुणल्यावर एवढेच येतील, म्हणजे 4 2 2 4 6 4 2. आता गुणिले 15. 15 2 30 15 पंचा 15 चौक 60. 15 सक 90 आणि 6 96. 15 चौक 60. 60 आणि 9 69. 46 15 दुणे 30 आणि 6 36. किती आले? 36,960. म्हणजे उत्तर लिहिलं आपण 36,960 आणि एकक लिहिलं घ सेमी, कारण हे आहे घनफळ. तिसरा प्रश्न, एका शंकूचे वक्रपृष्ठफळ 251.2 सेमी वर्ग व तळाची त्रिज्या 8 सेमी असल्यास शंकूची तिरकस उंची व लंब उंची काढा. आता इथं आपल्याला काय काय दिले उदाहरणार्थ ते आधी लिहून घेतले. शंकूचं वक्रपृष्ठफळ दिलंय 251.2 सेमी वर्ग. आर म्हणजेच तळाची त्रिज्या दिली आहे 8 सेमी. आपल्याला कशाची किंमत काढायची आहे? शंकूची तिरकस उंची. तिरकस उंची म्हणजे यल बरोबर किती आणि लंब उंची म्हणजे एच बरोबर किती. यल आणि एचची किंमत आपल्याला काढायची आहे. आता शंकूच्या वक्रपृष्ठफळाच्या सूत्रामध्ये जर आपण आर ची किंमत टाकली आणि वक्रपृष्ठफळ टाकलं तर एलची किंमत आपल्याला काढता येणार आहे. म्हणून मग आपण शंकूच्या वक्रपृष्ठफळाचं सूत्र लिहिलं पाय आर यल. याच्यात आपण किमती टाकल्या. वक्रपृष्ठफळ दिलेलं आहे उदाहरणात 251.2. पायची किंमत 3.14 घेतली. आर आपल्याला तिरकस तळाची त्रिज्या दिली आहे किती? 8 गुणिले यल. एलची किंमत काढायची आहे म्हणून यल तसाच लिहून घेतला. आता हे आहे तशी लिहून घेतले. हे 3.14 बरोबर चिन्हाच्या इकडं घेतले तर ते याला छेद किती आहे? 1. म्हणजे हे व्यस्त होऊन इकडं आले, म्हणजे 1 वरती आला आणि हे 3.14 खाली आले. पुन्हा हे 8 सुद्धा आपण बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर ते सुद्धा व्यस्त झाले. इकडं राहिला फक्त यल. आता हा आपण भागाकार करूया. पहा 8ने 251.2ला भाग देऊया. 8 1 8 8 त्रिक 24. खाली उरला 1 8 8 1 8. खाली उरले 3 वरून घेतले 2. 8 चौक 32. पण 2 घ्यायच्या आधी इथं दशांश चिन्ह आहे म्हणून इथं दशांश चिन्ह दिलं. 8 चौक 32. आता इथं आहे 3.14 आणि इथं आहेत 31.4. आता यांचा भागाकार पहा कसा. ही स्टेप मी इथं लिहिते. आता हे 3.14चं आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर करूया. 331 छेद. ही स्टेप नाही लिहिली तरी चालेल. दशांश चिन्हाच्या पुढं किती स्थळ आहेत? 1. म्हणजे एकावर इथं किती शून्य येतील? 1 भागिले 314 होतील इथं वरती 314 छेद. दशांश चिन्हाच्या पुढं किती स्थळ आहेत? 2. म्हणजे एकावर किती शून्य येतील? 2. हे झाले दशांश अपूर्णांकात रूपांतर. आता भागाकार उलट गुणाकार असतो म्हणून इथं काय येईल? 314 छेद 10 गुणिले हे वरती जातील हे खाली येतील 100 छेद 314. आता पहा हा गुणाकार आहे इथं म्हणून हे 314 गेले, हे 314 गेले. हा शून्य गेला, हा शून्य गेला. किती राहिले? फक्त 10. म्हणजे इथं राहिले इकडं फक्त 10 आणि इकडचा यल आहे तसा. म्हणजे यलची किंमत किती आली आपली? 10. त्याला आपण एकक लिहिलं सेमी, कारण सगळ्या किमती आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेल्या आहेत. हे 10 कसे आले समजलं. यलची किंमत मिळाली आपल्याला 10. आता यल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एचचा वर्ग हे सूत्र आपण लिहून घेतलं, कारण आपल्याला एचची किंमत इथं काढायची आहे. यलची किंमत आपण काढली 10 टाकून दिली याच्यात. नंतर आरची किंमत 8 आपल्याला उदाहरणात दिलेली टाकली. एचची किंमत आपल्याला काढायची एच तसाच लिहून घेतला. 10चा वर्ग केला 100, 8चा वर्ग केला 64, एच वर्ग आहे तसा लिहून घेतला. हे 64 वर चिन्हाच्या इकडे घेतले, ते इकडं अधिक आहे, तिकडं आल्यावर झाले वजा, म्हणजे 100 वजा 64 बरोबर एचचा
वर्ग. 100मधून 64 गेले, खाली राहिले 36 बरोबर एचचा वर्ग. आता दोन्ही बाजूची वर्गमूळ घेतली. एचचं वर्गमूळ एच आणि 36चं वर्गमूळ 6. 6 6 36. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन एचची किंमत मिळाली आपल्याला 6. आपल्याला काय काढायचं होतं, यल आणि एच. त्याची किमती आपण काढल्या, लंब उंची आणि तिरकस उंचीच्या. चौथं उदाहरण. 6 मीटर त्रिज्या व 8 मीटर तिरकस उंचीच्या पत्र्याची बंदिस्त शंक्वाकार घनाकृती बनवण्याचा दर 10 रुपये प्रति चौरस मीटर असल्यास ती घनाकृती बनवण्यासाठी लागणारा खर्च काढा. पाय बरोबर 22/7 घ्या. आता इथे आपल्याला खर्च काढण्यासाठी आपल्याला एकूण पत्रा किती लागेल ते काढावं लागेल. मग पत्रा किती लागेल ते काढण्यासाठी आपल्याला शंकूचं पृष्ठफळ काढावं लागेल. म्हणजेच शंकूच्या पृष्ठफळा एवढा पत्रा आपल्याला ती बनवण्यासाठी लागणार आहे. आणि मग त्या पृष्ठफळाला आपण प्रति चौरस मीटर 10 रुपयाने गुणलं की आपल्याला एकूण खर्च काढता येईल. मग आपण दिलेल्या आधी बाबी लिहून घेतल्या. आर आपल्याला दिले 6 मीटर, यल म्हणजेच तिरकस उंची आपल्याला दिली आहे 8 मीटर. मग शंकूचे पृष्ठफळाचं आपण सूत्र लिहून घेतलं. आपल्याला पृष्ठफळ काढायचे म्हणून पाय आर कंसात यल अधिक आर. याच्यात किमती टाकल्या. पायची किंमत 22/7 घ्यायची सांगितली म्हणून 22/7 गुणिले आरची किंमत आपल्याला दिली आहे 6, यलची 8 आणि आरची 6. आता हे आपण सोडवलं. 22/7 आहे तसे लिहून घेतले, 6 आहे तसे. हा कंस आधी सोडवायचा म्हणून 6 आणि 8 14. आता 7 1 7 7 दुने 14. 22 गुणिले 6 22 गुणिले 6 6 दुने 12 6 दुने 12 आणि 13 आणि गुणिले 2 132 गुणिले 2 264. किती आलं, 264 चौरस मीटर. शंकूचं पृष्ठफळ आपण काढलं. आता एवढ्याला जर आपण 10 या दराने गुणलं तर प्रति चौरस मीटर 10 या दराने गुणलं तर आपल्याला खर्च किती लागणार आहे तो समजणार आहे. मग आपण लिहिले खर्च बरोबर शंकूचं एकूण पृष्ठफळ गुणिले प्रति चौरस मीटर खर्च. पृष्ठफळ आपण काढलं की त्याला 264 गुणिले प्रति चौरस मीटर खर्च आपल्याला उदाहरणात दिला आहे किती लागतोय 10. मग 10ने गुणल्यावर किती आले 2640 रुपये. म्हणजे शंक्वाकार घनाकृती बनवण्याचा खर्च किती येईल 2640 रुपये येणार आहे. पाचवा प्रश्न. शंकूचे घनफळ 6280 घनसेमी असून तळाची त्रिज्या 20 सेमी आहे तर शंकूची लंब उंची काढा. पाय बरोबर 3.14 घ्या. आता इथे आपल्याला काय दिलं आहे ते आधी आपण लिहून घेतले. घनफळ दिलं आहे 6280 घन सेमी, आर दिला आहे 20 सेमी. इथं आता आपल्याला काढायची आहे शंकूची लंब उंची म्हणजेच एच बरोबर किती, एचची किंमत आपल्याला काढायची आहे. शंकूच्या घनफळाच्या सूत्रात आपण बाकीच्या किमती टाकल्या की आपल्याला एचची किंमत मिळणार आहे. म्हणून आपण लिहिलं शंकूच्या घनफळाचं सूत्र 1/3 गुणिले पाय आर वर्ग एच. घनफळ दिलं आहे ते लिहून घेतलं. 1/3 पायची किंमत 3.14 घ्यायची सांगितली आहे. आरची किंमत आपल्याला उदाहरणात दिली 20 आणि वर्ग आहे म्हणून 20 गुणिले 20 केले आणि एचची किंमत आपल्याला काढायची म्हणून एच तसाच लिहून घेतला. आता हे आहे तशी लिहिले, हे आहे तशी लिहून घेतले. आता 3.14चं दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं. वरती 314 लिहिले आणि हे दशांश चिन्हाच्या नंतर किती 2 स्थळ आहेत म्हणून खाली छेदामध्ये एकावर 2 शून्य लिहिले. गुणिले 20 गुणिले 20 आणि एच आहे तसं लिहून घेतलं. आता पहा इथं हे छेदात आहेत आणि हे अंशात आहेत म्हणजे हा शून्यासोबत हा शून्य कट होईल, ह्या शून्यासोबत हा शून्य कट होईल. मग हे इकडचे आहे तसे राहिले, 1/3 आहे तसे राहिले. इथे छेदातले कट झाले म्हणजे इथं फक्त 314 राहिले. इथं राहिले 2 गुणिले 2 गुणिले एच. आता 6280 आहे तसे लिहून घेतले. आता हे 1/3 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर ते झाले व्यस्त. 3 वरती आला, 1 छेदात गेला. 314 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर ते सुद्धा व्यस्त झाले. इथं छेद नाही म्हणजे छेद 1 आहे म्हणून 1 अंशात आला आणि 314 छेदात आले.
2चं पण तसंच व्यस्त झाले, हे 2 पण व्यस्त झाले आणि इकडं फक्त आपण एच ठेवला, एचची किंमत काढायची म्हणून. आता हे सोडवूया आपण. आता इथं पहा 314 आहे आणि इथं 628 आहे. हा 0 थोडा वेळ बाजूला ठेवा. इथं 628 आहे, इथं 314 आहे. 314चे दुप्पट करा. 4 दुणे 8, 1 आणि 1 2, 3 आणि 3 6. किती होतात? 628. म्हणजे 314 दुणे 628. मग आपण डायरेक्ट 314ने याला भाग देऊया. 314 1 314, 314 दुणे 628 आणि 314 0 0. हा 0 सोडून दिलेला तो घ्यायचा, पुन्हा सोडून द्यायचा नाही. इथं आले 20. आता पहा अंशात काय काय राहिले? 20 गुणिले 3. 1 1 1ने गुणलं तर गुणाकार तोच येणार आहे, म्हणून हे 1 सगळे सोडून दिले. छेदामध्ये काय राहिलं आहे? हे 2 गुणिले हे 2. म्हणजे आता 20 गुणिले 3 छेद 2 गुणिले 2. पुन्हा इथं भाग जातोय. बे 1 बे, बे 10 20. पुन्हा भाग जातोय. बे 1 बे, बे 5 10. किती राहिले? फक्त 5 गुणिले 3. 5 त्रिक 15. याची किंमत किती मिळाली? 15. म्हणजेच आपल्याला शंकूची लंब उंची काढायला सांगितली होती. किती आली आहे? शंकूची लंब उंची 15 सेमी आहे. 6वा प्रश्न आहे, शंकूचे वक्रपृष्ठफळ 188.4 चौरस सेमी व तिरकस उंची 10 सेमी आहे. तर शंकूची लंब उंची काढा. पाय बरोबर 3.14 घ्या. आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला वक्रपृष्ठफळ दिलं आहे. यल म्हणजेच तिरकस उंची दिली आहे 10 सेमी, पाय दिला आहे 3.14 सेमी आणि आपल्याला काढायची आहे लंब उंची म्हणजेच एचची किंमत आपल्याला काढायची आहे. आता एचची किंमत काढण्यासाठी आपल्याला आधी आरची किंमत माहिती असणे गरजेचे आहे. म्हणजेच शंकूच्या तळाची त्रिज्या तिची किंमत काढणे आपल्याला गरजेचे आहे. म्हणजेच आपल्याला एचची किंमत काढता येईल. मग आरची किंमत काढण्यासाठी आपण शंकूच्या वक्रपृष्ठफळाचं सूत्र लिहिलं. पाय आर यल. त्याच्यात किमती टाकल्या. वक्रपृष्ठफळाचं आपल्याला दिलं आहे, ती किंमत टाकून घेतली. पाय 3.14 घ्यायची सांगितली आहे. आर किंमत काढायची म्हणून तसंच ठेवला. यल किती आहे? 10 सेमी आपल्याला उदाहरणात दिली आहे. आता हे आहे तशी लिहून घेतले. याचं आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं. 314 लिहून घेतले आणि हे दशांश चिन्ह 2 घरं इकडं सरकवलं, म्हणजे एकावर आपण 2 शून्य दिले. आर आणि 10 आहे तशी लिहून घेतले. आता हे 188.4 आपण आहे तशी लिहून घेतले. हे बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले म्हणजे याचा व्यस्त झाला. 100 वरती आले, 314 खाली गेले आणि 10 बरोबर चिन्हाच्या इकडं घेतले म्हणजे त्याचा सुद्धा व्यस्त झाला आहे. म्हणजे 1 वरती आले आणि 10 खाली छेदात गेले. आता इथं आपण संक्षिप्त रूप दिले. हा 0 गेला, हा 0 गेला. आता आपण इथे 188 आणि 314ला 2ने भागले तर किती आले? इथं आले 94.2. 2ने आपण समान संख्येने दोघांना भाग दिला तर इथं आले 94.2 आणि इथं आले 157. आता हे दशांश चिन्ह एक घर इकडं सरकेल कारण इथे 10ने गुणले, म्हणजे इथं झाले 942. म्हणजे अंशात आलेत 942 आणि छेदात राहिलेत 157. आता दोन्ही संख्यांना समान संख्येने भाग जात नाही, म्हणजेच आपल्याला 157ने 942ला भागावं लागेल. आता 157 गुणिले 6 केलं तर येतं 942. म्हणजे 157 सक 942. म्हणजे कितीचा भाग जातोय? 6चा. म्हणजे इकडं राहिले 6 आणि इकडं राहिले आर. म्हणजे आरची किंमत मिळाली आपल्याला 6. इथे आपल्याला म्हणून मग 6 बरोबर आर. आर बरोबर 6 सेमी. आपण एकक घेतलं आहे सेमी, कारण आपल्याला सगळे एकक सेमीमध्ये उदाहरणं दिलेली आहेत. आता आपल्याला काढायची आहे एचची किंमत. आपल्याला आरची किंमत मिळाली, त्याच्यावरून आपल्याला एच म्हणजेच शंकूची लंब उंची काढायची सांगितलेली आहे. मग आपण त्यासाठी सूत्र लिहिलं. एलचा वर्ग बरोबर आरचा वर्ग अधिक एचचा वर्ग. एलची किंमत टाकली आपण 10, आरची 6 आणि एचची काढायची म्हणून तशीच ठेवली. 10चा वर्ग केला 100, इथे 6चा वर्ग केला, एचचा वर्ग आहे तसाच लिहून घेतला. इथं 100, हे 36 बरोबर चिन्हाचे इकडं घेतले तर ते झाले इथं 100मधून वजा. हे एच आहे तशी इकडंच राहिले. 100मधून 36 गेले, खाली राहिले 64, इकडं आले एचचा वर्ग. आता दोन्ही बाजूंचा वर्गमूळ घेतला आपण. एचच्या वर्गाचं वर्गमूळ एच आणि 64चं वर्गमूळ 8.
म्हणजे एच बरोबर आपल्याला किती मिळालं 8. एच म्हणजे काय आहे शंकूची लंब उंची, म्हणून आपण लिहिलं शंकूची लंब उंची 8 सेमी आहे. 7वं उदाहरण आहे एका शंकूचे घनफळ 1232 सेमी घन व उंची 24 सेमी आहे, तर त्या शंकूचे वक्रपृष्ठफळ काढा. पाय बरोबर 22/7 घ्या. आपल्याला काय दिलं आहे शंकूचं घनफळ दिलं आहे ते लिहून घेतलं आणि उंची आपल्याला दिली आहे 24. उंची म्हणजेच लंब उंची आपल्याला दिली आहे 24 सेमी, म्हणजे याची किंमत दिली आहे 24 सेमी. आता काय काढायचं आपल्याला वक्रपृष्ठफळ. वक्रपृष्ठफळ काढण्यासाठी आपल्याला शंकूच्या पृष्ठफळ काढायचे. त्यासाठी आपल्याला शंकूची तळाची त्रिज्या म्हणजे आर सुद्धा माहिती पाहिजे आणि शंकूची तिरकस उंची म्हणजे यल सुद्धा माहिती पाहिजे. म्हणजे आधी आरच्या आणि एलच्या आपल्याला किमती काढाव्या लागतील. आता आरची किंमत आपल्याला शंकूच्या घनफळाच्या सूत्रातून काढता येणार आहे, म्हणून आपण शंकूचं घनफळ लिहिलं 1/3 गुणिले पाय आर वर्ग एच. त्याच्यात आपण किमती टाकल्या. घनफळ आपल्याला दिलं आहे ते लिहून घेतलं 1/3, पायची किंमत टाकली, आर वर्ग आहे तसं लिहून घेतला, एचची किंमत टाकली 24, ते आपल्याला दिलेली आहे. आता हे आहे तसे ठेवले, यांचा व्यस्त झाला बरोबर चिन्हाचे ते इकडे घेतले तर 3 वरती आले, 1 खाली गेला. 22/7 सुद्धा तसंच 7/22 झाले, 24 सुद्धा 1/24 झाले, फक्त यांचा व्यस्त झाला. हे सगळे आपण बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले. आर फक्त इथे आहे तिथंच ठेवला. आता हे आपण गुणाकार भागाकार करूया. 22ने आपण याला भाग देऊया. पहा 22ने भाग जातोय का, 22 × 1 = 22, 22 × 110 आणि खाली उरले 13, वरून घेतले 2 झाले 132 आणि 22 × 132 इथं आले 56. आता 24ला आणि 56ला 8ने भाग जातोय. 8 × 7 = 56, 7 इथं आले 7, 8ने भाग 8 × 7 = 56 आणि 8 × 3 = 24. आता हे 3 आणि हे 3 कटले, त्यांच्यासोबत 3 कटले तर वरती राहिले 7 × 7 आणि छेदामध्ये काहीच नाही राहिलं, म्हणजे 7 × 7 = 49. इकडं राहिले 49 आणि इकडं आरचा वर्ग. आता दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं तर आरच्या वर्गाचं वर्गमूळ आर आणि 49चं 7, म्हणजेच आर बरोबर मिळाला आपल्याला 7 सेमी. एकक लिहिले आपण सेमी. आता आपल्याला या आरच्या किमतीवरून काढायची आहे एलची किंमत. मग आपण सूत्र लिहिलं यल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एचचा वर्ग. याच्यात आपण किमती टाकल्या. एलची माहिती नाही म्हणून आपण आहे तसा लिहूया यल वर्ग. आरची किंमत 7 आत्ता आपण काढली, एचची 24 आपल्याला उदाहरणात दिली आहे. आता यल वर्ग आहे तसा लिहून घेतला. 7 × 7 = 49, 7चा वर्ग आणि 24 × 24 हा गुणाकार करून दाखवायची गरज नाही. 576. आता इथं यल वर्ग बरोबर यांची दोघांची बेरीज केली तर आली 625 आणि दोघांचं वर्गमूळ घेऊया. यल वर्गचं यल आणि 625 कशाचा आहे 25चा वर्ग आहे, म्हणून याचं वर्गमूळ घेतलं तर आलं 25. म्हणजेच आपल्याला एलची किंमत मिळाली 25 सेंटीमीटर. आता आपल्याला काय काढायचं आहे पुढे शंकूचं वक्रपृष्ठफळ. मग शंकूच्या वक्रपृष्ठफळाचं सूत्र लिहिलं पाय आर यल. याच्यात किमती टाकल्या. पायची 22/7, आरची 7 आणि एलची 25. आता 7 × 1 = 7, 7 × 1 = 7 आणि 25 × 22 22, 25 × 22 22 × 5 = 110, हातचे आले 11, 22 × 5 = 110, हातचे आले 11, 22 × 2 = 44 आणि 11 = 55. किती आले 550 चौरस सेमी. आपण एकक लिहिलं चौरस सेमी कारण हे आहे वक्रपृष्ठफळ. 8वा प्रश्न एका शंकूचे वक्रपृष्ठफळ 2200 चौरस सेमी आहे व तिरकस उंची 50 सेमी आहे, तर त्या शंकूचे एकूण पृष्ठफळ व घनफळ काढा. पाय बरोबर 22/7 घ्या. दिलेल्या बाबी लिहून घेतल्या. शंकूचं वक्रपृष्ठफळ दिलं आहे आणि एलची किंमत दिली आहे ती लिहून घेतली. आपल्याला शंकूचं काय काढायचं आहे पृष्ठफळ आणि घनफळ. त्यासाठी आपल्याला काय कशाची किमती पाहिजे आहेत, आधी लंब उंची एच बरोबर एचची पण किंमत काढावी लागणार आहे आणि आरची पण किंमत काढावी लागणार आहे.
आधी आपण आरची किंमत काढली आहे, त्यासाठी आपण शंकूच्या वक्रपृष्ठफळाचं सूत्र लिहिलं आहे पाय आर एल. ज्या बाबी दिल्या आहेत, काय दिल्या आहेत, वक्रपृष्ठफळ दिलेलं आहे आणि एल त्याची किंमत टाकून आपल्याला आरची किंमत काढता येणार आहे, म्हणून आपण हे सूत्र लिहून घेतलं आधी. याच्यात आपण किमती टाकल्या. वक्रपृष्ठफळ 2200, पाय 22/7, आर दिलेला नाही, एल 50 दिलेली आहे, लिहून घेतली. आता हे 2200 आहे तसे ठेवले. 22/7 बरोबर चिन्हाच्या इकडं घेतले तर ते झाले उलटे, म्हणजे व्यस्त झाले. 50सुद्धा 1/50 झाले, कारण 50ला छेद इथं 1 आहे, इकडं राहिला फक्त आर. आता हे आपण संक्षिप्त रूप देऊया. हा 0 गेला, हा 0 गेला. 22 1 22, 22 1 22 आणि 22 0 0. पुन्हा 5ने भाग जातो. 5 1 5, 5 2 10. काय राहिलं, छेदात काहीच नाही राहिलं. अंशात 2 × 7, 7 2 14 बरोबर इकडं राहिला आर. म्हणजे आरची किंमत मिळाली आपल्याला 14 सेमी. आता आपण काढूया एचची किंमत. आरच्या किमतीवरून आपल्याला एचची किंमत काढता येईल. त्यासाठी सूत्र लिहिलं आपण एलचा वर्ग बरोबर आरचा वर्ग अधिक एचचा वर्ग. एलची किंमत टाकली 50, आरची आपण आता काढली 14 आणि एचची आपल्याला काढायची आहे. 50चा वर्ग केला, 50 × 50 2500. 14चा केला 196, एच आहे तसा ठेवला. आता हे इकडं आहे तसे ठेवले. हे 196 बरोबर चिन्हाचे इकडे घेतले. इकडं अधिक आहे, तिकडे झालं, इकडं आल्यावर काय झाले, वजा झाले. इकडं राहिला एचचा वर्ग. ही वजाबाकी केली किती आली, 2304. इकडं राहिला फक्त एचचा वर्ग. आता याचं वर्गमूळ काढलं. वर्गमूळ कसं काढायचं, मगाशीच्या उदाहरणात आपण काढून दाखवलेलं आहे. वर्गमूळ कसं काढायचं तर 30चा वर्ग किती, 3 त्रिक 9, 900 होतंय. हा या वर्गाच्या जवळचा आहे का 900, 2300च्या नाही. मग 40चा केला, 40चा किती आला, 4 चोक 16, 1600 आणि 2304 हे जवळचे अंक आहेत. म्हणून मग आपण किती आहे, 1640चा आहे, म्हणून 40च्या जवळच्या संख्यांचे वर्ग करून पाहिजे. 40च्या पुढचीच असेल, कारण 40च्या पुढे आहे ही 2304, ही 1600च्या पुढची संख्या आहे, म्हणून 40च्या पुढच्या संख्यांचे वर्ग करून पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा एककाचा गुणाकार करून पाहायचा. मग 40च्या पुढचे 48 × 48चा गुणाकार हा येतो, म्हणून मग आपण याचं वर्गमूळ घेतलं 48 आणि इकडे एचच्या वर्गाचं वर्गमूळ एच, म्हणजे आपल्याला एचची किंमत मिळाली 48. आता आपल्याला काढायचं शंकूचं पृष्ठफळ. मग त्याचं सूत्र लिहून घेतलं पाय आर कंसात एल अधिक आर. याच्यात किमती टाकल्या. पायची किंमत, आरची किंमत 14, एलची 50, आरची पुन्हा 14. 22/7 × 14 आणि हा कंस सोडून घेतला. 50 अधिक 14 64. 7 1 7, 7 2 14. 22 2 44 आणि 44 × 64. गुणाकार पुन्हा करून दाखवायची गरज नाही, गुणाकार तुम्हाला येतो. गुणाकाराला 2816, म्हणजे आपलं शंकूचं पृष्ठफळ आलं 2816 चौरस सेंटीमीटर. एकक लिहायचं त्याला, चौरस सेंटीमीटर पृष्ठफळाचं एकक. आता पुढं आपल्याला काढायचं आहे शंकूचं घनफळ. सुद्धा आपल्याला काढायला सांगितलं आहे, मग आपण शंकूचं घनफळ काढू. शंकूचं घनफळ काढायला सांगितलं म्हणून शंकूच्या घनफळाचं सूत्र लिहिलं 1/3 × पाय आर वर्ग एच. 1/3 आहे तसे. पायची किंमत 22/7, आरची 14 आणि आर वर्ग आहे म्हणून 14 × 14, एचची 48. 7 1 7, 7 2 14. 3 1 3, 3 1 3, 3 6 18. आता 22 × 2 44, 44 × 16 × 14 किती आले, 9856 घन सेमी. एकक लिहिला आपण घन सेमी, कारण घनफळ आहे. पुढचं उदाहरण. एका शंक्वाकृती तंबूत 25 माणसे राहिली आहेत. प्रत्येकाला जमिनीवरील 4 चौरस मीटर जागा लागते. जर तंबूची उंची 18 मीटर असेल तर तंबूचे घनफळ किती. उदाहरणात दिलेल्या बाबी आधी लिहून घ्यायच्या, म्हणजे उदाहरण आपल्याला समजतं. एच 18 मीटर दिले आहे तंबूची उंची. आता इथं आपल्याला तंबूचं घनफळ काढायचं. त्यासाठी आपल्याला कशाची किंमत माहिती असणे गरजेचं आहे. तंबूच्या घनफळाचं सूत्र आहे 1/3 पाय आर वर्ग एच. एचची किंमत माहिती आहे, पायची माहिती आहे. आरची किंमत म्हणजे तळाची त्रिज्याची किंमत आपल्याला इथं
लागणार आहे. मग आरची किंमत आपण कशी काढू शकतो इथून? आता या तंबूच्या, हा जो तंबू आहे त्याच्या तळाची म्हणजे या वर्तुळाची त्रिज्या आपल्याला लागणार आहे. तर ती आपण कशी काढू शकतो? या वर्तुळाचं जे क्षेत्रफळ आहे, या वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपण एका बाजूला मांडलं. वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग, आणि याचं क्षेत्रफळ किती आहे ते आपल्याला या उदाहरणात दिलेलं आहे. कसं की 25 माणसे आहेत या तंबूच्या, ह्या वर्तुळात किती माणसे बसलेली आहेत? 25 माणसे बसलेली आहेत, आणि प्रत्येकाला किती जागा लागली आहे? 4 चौरस मीटर. म्हणजे 4 गुणिले 25 जर केलं, 25 माणसे गुणिले 4 चौरस मीटर केलं तर याचं क्षेत्रफळ आपल्याला काढता येणार आहे. म्हणून बरोबर आपण एका बाजूला अशा प्रकारचं क्षेत्रफळ त्याचं मांडले की माणसाची संख्या आणि त्याला लागलेली जागा. माणसांची संख्या किती आहे? 25, आणि प्रत्येकाला जागा लागते 4 चौरस मीटर. म्हणजे पाय आर वर्ग, म्हणजेच मग पाय आर वर्ग बरोबर 25 गुणिले 4. कसं हे दोन्ही कसे सारखे आहेत की वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र, आणि हे पण वर्तुळाचा क्षेत्रफळच आपण काढला आहे, कारण प्रत्येकाला जेवढी जागा लागली तेवढ्या जागेने माणसांना आपण गुणलेलं आहे. 25 माणसं आहेत म्हणून हे दोन्हींची किंमत समान आहे. आता याच्यावरून आपल्याला आरची किंमत काढता येणार आहे. पहा इथं पाय आर वर्ग बरोबर 25 गुणिले 4 100 चौरस मीटर. याला आपण समीकरण नंबर 1 नाव दिले. आता तंबूचे घनफळ किती आहे? आता हे आपण पायची किंमत टाकून आरची किंमत काढली नाही, कारण पाय आर वर्गची किंमत आपल्याला तंबूच्या घनफळात अशीच लागणार आहे. तंबूच्या घनफळाच्या सूत्रामध्ये पाय आर वर्ग अशाच्या असा येणार आहे, म्हणून याची किंमत आपण पुन्हा बाजूला काढली नाही. मग आता आपल्याला काढायचं आहे तंबूचं घनफळ, म्हणून त्याचं सूत्र लिहिलं बरोबर 1/3 पाय आर वर्ग एच. 1/3 लिहिले. पाय आर वर्गची किंमत किती आहे इथं? 100. ती आहे तशी लिहिली, आणि याची किंमत आपल्याला उदाहरणात दिलेली आहे ती आपण लिहून घेतली. आता 3 × 3 3 × 6 18, आणि 100 गुणिले 6 600 घनमीटर. तंबूचं घनफळ किती आलं? 600 घनमीटर आपलं आलेलं आहे. 10वा प्रश्न. एका शेतामध्ये गुरांसाठी कोरडा चारा शंक्वाकार रास करून ठेवला असून राशीची उंची 2.1 मीटर आहे. तळाचा व्यास 7.2 मीटर आहे. तर चाऱ्याच्या राशीचे घनफळ काढा. पावसाची लक्षणे दिसली तर अशा प्रसंगी हा ढीग प्लॅस्टिकने आच्छादित करायचा असल्यास शेतकऱ्याला किती चौरस मीटर प्लॅस्टिकचा कागद लागेल? पाय बरोबर 22/7 व वर्गमुळात 17.37 बरोबर 4.17 घ्या. आता उदाहरणात दिलेल्या बाबी आधी आपण लिहून घेतल्या. काय दिले आपल्याला? एचची किंमत दिली आहे, उंची डी म्हणजेच व्यास पायाचा दिला आहे 7.2 मीटर. आता डी वरून आपल्याला आरची किंमत इथं काढता येणार आहे. आर हा आरच्या दुप्पट डी असतो, म्हणजेच ही त्रिज्याच्या दुप्पट व्यास असतो. डी म्हणजे व्यास. मग आधी आपण डीचा निम्मा करून आरची किंमत इथं काढून घेतली. आर त्रिज्या बरोबर किती? डी भागिले 2. 7.2 भागिले 2 बरोबर आरची किंमत मिळाली आपल्याला 2×1=6, खाली उरला 1 आणि बेसाई 12 किती? 3.6. आरची किंमत मिळाली आपल्याला 3.6. आता आपल्याला काढायचे चाराच्या राशीचं घनफळ, म्हणून आपण घनफळाचं सूत्र लिहिलं 1/3 गुणिले पाय आर वर्ग एच. आता या सगळ्यांची किमती आपल्याला माहिती आहेत, मग त्या आपण टाकून घेतल्यात. 1/3 आहे तशी लिहिले, पायची किंमत लिहिली, आरची किंमत आता आपण काढली ती लिहिली, एचची किंमत उदाहरणात दिलेली लिहून घेतली. आता 1/3 22/7 3.6चा वर्ग आहे म्हणून 3.6 गुणिले 3.6 आणि हे 2.1 आहे तशी लिहून घेतली. आता हे 3 × 3 3 × 3 आणि दशांश चिन्ह 3 × 2 6 7 × 7 7 0 0 आणि 7 त्रिक 21. आता छेदामध्ये काय नाही राहिलं. आता अंशामध्ये काय राहिलेत? 3 दशांश चिन्ह 6 गुणिले 1
दशमचिन्ह 2 हा गुणाकार आधी आपण करूया, बाजूला करूया 3 गुणिले दशमचिन्ह विसरून गुणाकार करायचा, 12 72, 12 36 आणि 7 43. 2 दशमचिन्ह आहेत, दशमचिन्हाच्या नंतर मग 2 दशमचिन्ह सोडून दशमचिन्ह द्यायचं, 4.32 आले. आता 0.3 ने पुन्हा याला गुणू, 0.3 दशमचिन्ह विसरून गुणाकार करायचा, 3 दुणे, आता 3 ने गुणायचं, 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. आता 3 दशांश तळ सोडून दशमचिन्ह द्यायचं, 1 2 3. दशांश तळानंतर किती, 1 2 3 स्थळ आहेत म्हणून 1 2 3 किती आले, 1.296. आता पुन्हा याला 22 ने गुणायचं, 22 ने गुणल्यावर एवढं उत्तर आलं आहे. आणि उत्तर 3 दशांश तळ दशमचिन्हानंतर किती स्थळ आहेत, 3, म्हणून 3 दशांश तळ सोडून दशमचिन्ह दिलं म्हणजे उत्तर आलं 28.512. काय सांगितलं आहे की ढीग आच्छादण्यासाठी प्लॅस्टिकचा कागद किती लागेल. त्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल, वक्र पृष्ठफळ, राशीचं वक्र पृष्ठफळ. मग वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी आपल्याला एलची किंमत माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून आपण मग आधी एलची किंमत काढली इथं. मग एलचा वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एचचा वर्ग हे सूत्र लिहून घेतलं, त्यात या किमती टाकल्या, आरची एचची टाकली, 36चा वर्ग केला, 21चा वर्ग केला, 2 दशांश तळ सोडून दशमचिन्ह दिलं आणि इथं पण 2 दशांश तळ सोडून दशमचिन्ह दिलं. एलचा वर्ग बरोबर किती आलं, यांची बेरीज केली तर 17.37 आले. आणि 17.37 आपल्याला किती घ्यायचे सांगितले आहेत, उदाहरणात आपल्याला कंसात दिलं आहे 4.17 मीटर घ्यायचं सांगितलं आहे, हे आपल्याला उदाहरणात दिलं आहे. म्हणून इथं दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतले, इथं एल वर्गाचं वर्गमूळ याला आलं आणि इकडचं वर्गमूळात टाकले तर आपल्याला याची किंमत उदाहरणात किती घ्यायची सांगितली आहे, 4.17 मीटर. मग ढीग आच्छादित करण्यासाठी ढिगाच्या वक्रपृष्ठफळा एवढा प्लॅस्टिकचा कागद लागेल हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपल्याला ढिगाचं वक्रपृष्ठफळ काढायचं आहे. ढिगाचं म्हणजे शंकूचं, मग शंकूच्या वक्रपृष्ठफळाचं सूत्र लिहिलं, ढिगाचे वक्रपृष्ठफळ बरोबर पाय आर यल. त्याच्यात आपण किमती टाकल्या, पायची किंमत, आरची किंमत आणि एलची किंमत आता आपण काढली ती. आता 7 आणि काही याला पण भाग जात नाही, मग आपण काय केलं, हा आधी गुणाकार केला आणि 3 दशांश तळ सोडून दशमचिन्ह दिलं, पुन्हा त्याला 22 ने गुणलं, 3 दशांश तळ सोडून दशमचिन्ह दिलं आणि पुन्हा 7 ने भागलं तर उत्तर आलं 47.18 चौरस मीटर. म्हणजे चारीच्या राशीचं घनफळ आपल्याला काढायला सांगितलं होतं, ते आपण काढलं की ते आलं 28.512 घनमीटर. आणि लागणारा कागद किती लागेल तर 47.18 चौरस मीटर. या सराव संचामध्ये 10 उदाहरणं होती, ती आज आपण सर्व सोडवलेली आहेत.